श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो. स्वामींची पूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमाऊली म्हणजेच स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंतांची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्कीच होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहेत. कधीकधी आपल्याला कळेल की देवर्थ आपल्यासोबत आहेत. कधीकधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत. देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत. तुमचीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. त्यामुळे तुम्ही भाग्यवान ठराल. नंबर 1. धूप किंवा अगरबत्ती. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मकता किंवा प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसाच पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते. नंबर 2. भिकारी किंवा लहान बालक. स्वामी भक्त हो, बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. भक्त हो, त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत कधीच पाठवू नये. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं. लक्षात ठेवा, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही. उलट दान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकेल्याला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे. नंबर 3. दिव्याचा प्रकाश. स्वामी भक्त हो, आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर उभे आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे व त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. नंबर 4. शुभचिन्ह. आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणते शुभचिन्ह दिसले तर समजावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. नंबर 5. पाहुणे. स्वामी भक्त हो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा. समर्थ भक्त हो, त्याने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील. लक्षात ठेवा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखवू नये. त्यांचा आदर करावा. नंबर 6. फुलाचा संकेत. स्वामी भक्त हो, आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो.
देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. फूलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होऊन जातील, चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात. स्वामी भक्त हो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जा तुमच्यासोबत साक्षात देव आहे. तुमचे सगळे प्रॉब्लेम्स लवकरच दूर होणार आहेत. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल पण घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतात. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. खूप भाग्यवान ठरेल. श्री स्वामी समर्थ.